निश्चित लवजी शक्ती सेना ही 8 राज्यामध्ये काम करीत असलेली ही संघटना आहे। निश्चित महाराजांच्या प्रत्येक पावलासोबत लवजी शक्ती सेनेचंही एक पाऊल त्यांच्या सोबत या ठिकाणी असेल। या पद्धतीने या ठिकाणी मी महाराजांना आश्वासन नाही, या ठिकाणी अभिवचन देतो आणि पुढील महाराजांच्या सर्व कार्यास या ठिकाणी सुयश चिंततो। त्याचबरोबर ज्या दिवशी ही पायी यात्रा या ठिकाणी सुरू होणार आहे, या यात्रेच्या सुरुवातीच्या सुरुवातीच्या या ठिकाणी यात्रा सुरू होत असताना त्याच्यानंतर समारोपाच्याही ठिकाणी लवजी शक्ती सेना तर असेल, मात्र विविध राजकीय क्षेत्रातील मध्य राज्यातील राजकीय क्षेत्रातील आमदार असतील, खासदार असतील, मंत्रीगण असतील, केंद्रीय काम करीत असलेले खासदार असतील, मंत्रीगण असतील किंवा धार्मिक सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या प्रस्थानाचा आणि समारोपाचा या दोन्ही कार्यक्रमाला जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशा पद्धतीचं या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन महाराजांनी केलेले आहे। त्यांच्यासोबत आम्हीही असणार आहोत। मात्र याच आपल्या लाईव्हच्या माध्यमातून मी तमाम या राज्यभरातील देशभरातील सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करीत आहे की हा एक ऐतिहासिक अशी ही पायी यात्रा असणार आहे। या येळेगाव या पुण्यनगरीतून ही पदयात्रा पायी यात्रा सुरू केल्यानंतर तिचा समारोप ज्या ठिकाणी होणार आहे ती म्हणजे किष्किंधा नगरी, वाली सुग्रीवांची ती नगरी, प्रसन्नजित राजाची ती नगरी, मातंगाचं राज्य असलेली ती नगरी, त्या ठिकाणी हम्पी या ठिकाणी ज्या हम्पीच्या ठिकाणी महावीर हनुमानाचा जन्म झाला अशा ठिकाणी या यात्रेचा समारोप होणार आहे। रामायण काळामध्ये जे मातंग ऋषी होते, ज्यांनी अनेक देवांना देवींना अनेक साधू संतांना त्यांनी दीक्षा दिली, आपलं ज्ञान त्या ठिकाणी त्यांना दिलं, शबरीला आशीर्वाद दिला, ते मातंग ऋषी त्यांचा तो मातंग ऋषींचा तो आश्रम आणि त्या मातंग ऋषीची गादी जे अद्यापपर्यंत हजारो वर्षापासून सुरू आहेत, जे चालवत आहेत, तो वारसा जे चालवत आहेत सध्याचे असलेले मातंग ऋषी ते पूर्णानंद स्वामी देखील या यात्रेमध्ये ठिकठिकाणी सहभागी होऊन समारोपाच्याही दिवशी त्या ठिकाणी किष्किंधा नगरीमध्ये ते त्या ठिकाणी असणार आहे। निश्चित या यात्रेच्या माध्यमातून या समाजाचा आणि विविध आपल्या पौराणिक आपल्या इतिहासाचा अनेक या ठिकाणी बराचसा या प्रवासामध्ये या सर्व इतिहासावर चर्चा होऊन एक नवीन इतिहास नवीन माहिती ही देशासमोर जगासमोर या ठिकाणी येणार आहे। निश्चित या माध्यमातून लवजी शक्ती सेनेचाही प्रयत्न असणार आहे की जो मातंग कुळाचा मातंग समाजाचा जो गौरवशाली इतिहास राहिलेला आहे तो इतिहास देखील या पदयात्रेच्या माध्यमातून या पवित्र अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून तो देखील या ठिकाणी जगासमोर मांडण्याचा प्रयत्न हा लवजी शक्ती सेनेचा असणार आहे। निश्चित या ठिकाणी आमचे मार्गदर्शक माझे गुरु आदरणीय शिवाजी महाराज यांना या कार्यक्रमानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढीलही कार्यक्रमास या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय लवजी, धन्यवाद।